दुसरी गोष्ट अशी आहे, जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आता चालू आहे, आम्ही काँग्रेस पक्ष आदरणीय स्वर्गीय राजीव गांधीजी वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान झाले. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही होतं. त्यांच्यावर प्रेरित होऊन काँग्रेसचं अजून आम्ही जोशाने आम्ही काम सुरुवात केली. त्यांनी इंटरनेट आणला, मोबाईल आणला, लॅपटॉप घेऊन आले. त्यानंतर कार आधी अंबॅसेडर आणि प्रीमियरच होता. त्यानंतर त्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचं सक्षम केलं. प्रत्येक घरासमोर 2-2, 3-3 कार गाड्या, टू व्हीलर्स आहेत, उद्योगधंदा आहेत. आज आय टी पार्क जो उभा आहे तो फक्त आणि फक्त श्रेय काँग्रेस पक्षामुळे आणि स्वर्गीय राजीव गांधीजींच्यामुळे आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या विचारांनी. 10 वर्ष काँग्रेस सरकार असताना नंबर 1 भारत देश होता. आज कुठल्या दिशेने चालू आहे. युवतींसाठी रोजगार नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सुरू आहेत. माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही कुठेही बघा, आज एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा, त्यांना वाटतं बाबा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, पण त्यांना सुविधाच नाही आहे. त्यांना तिथे एक्झाम कधी आहे ते माहीत नाही. त्यांना गाईडलाईन्स नाही. महागाई चरणस्पर्शवर आहे. महागाई कमी होत नाही आहे. आज उद्योगधंदे बघा, कुठल्याही मध्यमवर्गीय जर एखादा व्यक्ती व्यवसाय करायचा असेल तर त्याला उभा राहता येत नाही. सरकारची सपोर्ट नाही आहे.